हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर आज बघा मी आहे ना किचनपासूनच ब्लॉग बनवायला चालू करते, कारण की आता मला बनवायचं आहे ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये मी आज बनवणार आहे पोहे. आणि ते पाणी पण ठेवलं आहे. पिकू काय उठली नाही अजून, पिकूला आंघोळ वगैरे पण घालायचे. तर आता ना माझं ब्रेकफास्ट वगैरे रेडी झालेलं आहे बघा. आणि पिकूची पण आंघोळ झाली. आता ती तिकडे बसली हॉलमध्ये. आणि आता मी आणि पिकू पोहे खाऊन घेते. बोल. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे कुठे असणार सगळेजण आपापल्या घरी. तू कुठे आहे? गाव गावी गावी गेली. मामा कुठे आहेत? मामा गावाला गेले? नाही गेले अजून, आहेत मुंबईमध्ये. बोलवायचं का आपण? कधी बोलूया? आज बाबा आज बोलूया फोन करून. खूप डान्स करत होती ना तू. मामासोबत काय केलं तू? डान्स केला? डान्स केला तू? डान्स कुठे गेलास? वरती गेला? मामाने कसं केलं? असं केलं मामानी. वाव. बरं ठीक आहे, चला आता नाश्ता करून घ्या. हा बेटा, खान लोकल पोहे. मी झालं खाऊन. आपलं राहिलंय, पप्पानी खाल्लं. तुम्ही दोघे खावा. मोबाईलवर मला पाहायला आंघोळ द्यायचं. करायची ना. नंतर बघायचं. आता ठेव, इथे ठेव. ते बघ, मुंबईलाच आहेत अजून. बघ कुठे कुठे ठाण्याला आहेत. हा. जेवण करून निघायचं थोड्या वेळात. या मग आमच्याकडे. डोंबवली. संध्याकाळी बसणार आहेत गाडीला. नाही तिथं बघू आता, तिथं गेल्याच्या नंतर तिथं जायचं. आई येणार आहे, ती पण डोंबवलीच ह्याला आहे ना, वडाळ्याला. हा हा हा. ती दुपारनं येणार आहे. आता ती त्यांचा मुलगा पण त्याचा एक्सपायर झाला, त्यांचं वडील म्हणजे ती पण तिकडेच होतं. ते आज येणार आहे डोंबवलीला. हिला यायचंय बघा गावाला झोका खेळायला, घेऊन जा. जाती कसं जाती? अशी जाती. बॅग भरून ठेवते तिची, घेऊन जाऊ तिला. बॅग भरली का? ती बारकी बॅग कुठे तुझी? बॅग कुठे? वरती आहे. वरती आहे. बारकुशी एवढीशी बॅग. परवा नवीन घेतलेली. कुठे? माझी बॅग फोडली. ताई कुठे आहेत? ती कुठं गेली काय, ती वरती गेली का बाहेर गेली काय माहिती. फोन आलता शिट्याचा. हा हा. ती बोलत थांबलो मी. ते गेली वरती गेली का कुठं गेली काय माहिती. आता आहे ना भाऊंना कॉल केला होता बघा, म्हणजे ताईंच्या फोनवर केला होता, पण ताई घरी गेल्या होत्या. आणि भाऊ खाली होते गार्डनमध्ये, बोलले ठाण्याला आहेत ते. आणि आता जेवण वगैरे करून निघणार आहेत बोलले डोंबिवलीला. आणि संध्याकाळी नाही तर मग उद्या सकाळी बसतील गाडीला. पण मला वाटतं संध्याकाळी गाड्या नाही आहेत ना जायला. पुण्यापर्यंत असतील, पुढे नाही. हाय तसं काय नाही गाड्या. नाही, पण तिथून त्यांना पुढे जिंतीला जायचं ना त्यांना, कारण ते तसं छोटं स्टेशन आहे ना, तिथे थांबत नाही फास्ट गाड्या. आणि जेऊरला थांबतात सगळ्या गाड्या, पण जेऊरवरनं परत त्यांना लांब पडेल ना, जिंती लांब पडेल. त्यामुळे म्हणून भाऊंना त्या दिवशी बोलले होते, गाड्या आम्ही बघत होतो. तर त्यांना म्हटलं सकाळी 7:30ची इंद्रायणी गाडी आहे ना, त्यांनी गेलं की कसं 9 वाजता पुण्याला पोचतात. आणि परत 1 वाजता आहे ना सोलापूर गाडी येते. डेमो की मेमो काय असतं ना, हा ती डेमो. आपल्याकडे कसं लोकल असते तसे आपल्याकडे पण असतात ना, वसईला वगैरे जातात ते डेमो. म्हणजे मध्ये मध्ये फास्ट आणि मध्ये मध्ये स्लो असं होतं ती गाडी. तर त्या गाडीने म्हटलं तर वैशाली ताई तर भेटली नाही पिकूला. आणि पिकूला ना मोबाईल देऊन शांत केलं इथे थोड्या वेळासाठी. हा तू पाहिजे म्हणते. तिला कसं
एन्जॉय करायला, खेळायला. आणि कोण आलं ना ती सोडतच नाही. आता पप्पा पण हैदराबाद वरून आले होते ना, तेव्हा पण ती अशीच रडत होती बिचारी. आणि त्या दिवशी तर आपण सांगितलं पण नव्हतं, ती घरात होती मोबाईल बघत आणि ती गप्प गेले होते. म्हणजे असं हे नाही करून. आता आहे ना मित्रांनो, खरंच तिला आहे ना खेळायची खूप इच्छा होती अशी. पण पण आता घरात मी कोण काय नाही, करणार आपण आहे? दोघंच असतो, त्यामुळे ती जरा बोर होते आपली रोज रोज तोंड बघून. हो, नाही तिला आहे ना आता आहे ना स्कूलमध्ये टाकलं की जरा ती स्कूल होईल. आणि परत दुसरी गोष्ट, ऍक्टिव्हिटी क्लासेस वगैरे, डान्स क्लास, माझे पण काय छोटे मोठे शूट वगैरे असेल ना, तिला मी बोलवत राहिलं तर स्टुडिओला. म्हणजे तिला आता घरी नाही बसवायचं आपल्याला. ती आता ती मोठी होत चालली ना, त्यामुळे तिला जरा बाहेर. आणि ती घरात राहते आणि जसं आम्ही कधी संध्याकाळी वगैरे बाहेर गेलो ना, अशी पळते ना, तिला हे होतं म्हणजे असं कसं गोट्यातून गुरं निघाले. तिला खूप हे होतं. आणि हे पण कामाला जाताना मागे लागते, मी शूज कुठे आहेत पिको येते. पिकू आता तुला आहे ना मी घेऊन जायला. जाऊया आपण. आठवड्यातून 1-2 वेळा तू ये जा दादरला. जायचं स्टुडिओला यायचं, बसायचं. लहान पोरा नाही येत, बसायचं सांगताय. बसायचं नाही, फिरायचं, गार्डन मध्ये जायचं झोका खेळायचा, टायगर बघायचा, हा मस्ती. वाघ बघायचा का वाघ बघायचा नाही. कुठे जायचंय? तू जायची तिला. आत्तूकडे जायचं तिला, आत्याकडे जायचं जिंतीला. आपली दुसरी आत्तू आहे ना इथे, तिच्या जायचं का? तिचं पण नाव आत्तूच आहे. नाव आत्तू नाहीये. आत्तू नाव नाहीये. हा दुसऱ्या आत्याकडे जायचे का? जायचं हा गोगू. लक्ष्मी आत्याचं बोलते ते. मी तेच बोलते तिला. मी हा. केकवाली आत्या, केकवाली. केकवाली आत्या. तुला जायचं? केक म्हणते ना? केकवाली आत्या नको. मार्केटमध्ये वगैरे भाजी वगैरे आणायला जाताना तेव्हा पण माझी आत्तू करून हे करत बसते. पिकू तिला सर्दी झाली आहे ना, त्यामुळे तिचा मूड ऑफ आहे. आणि आत्तू पण गेले, त्यामुळे ती जरा मिस करते ती आत्तूला. असं कोणतरी 1-2 दिवसासाठी येतं आणि जातं ना, तर आपल्याला पण कसं घर खाली वाटतं. त्यामुळे तिला पण तसं. आता व्हिडिओ कॉल केला ना राजीला, तर त्याला म्हणतो एक काम करा, पुन्हा यायचे. आता डोंबिवलीला जाताना तर आपलं इथे परत एकच स्टेशन आहे मध्ये, कोपर, त्याच्यानंतर डोंबिवली. आज तसं पण ते जाणार नाहीत, कारण त्यांच्या आई वडाळ्याला आहेत, त्या येतील डोंबिवलीला. त्याच्यानंतर आता 1 वाजला बघा, ते अजून त्यांना जेवायचं वगैरे. आता ते ठाण्याला जेवण वगैरे करायचंय, निघतील ते 7-8 वाजतील. 2 वाजता आहे ना त्यांना, आहे ना म्हणजे नाही एवढ्या लवकर नाही होणार. उद्या आहे ना त्यांना बोलूया आपण, आणि इथूनच आपण आहे ना रात्री आहे ना गाडीला बसूया त्यांना. रात्री नको, मला तर वाटतं गाडी. रात्रीची गाडी आहे ना त्यांची. नाही गाडी रात्रीची नकोच मला वाटते, कारण पुढे गाडी नाही भेटली त्यांना रात्रभर पुण्याला थांबावं लागेल. ठीक आहे, बघूया आता सकाळी त्यांच्या ह्यानी, म्हणजे त्यांना कोणती गाडी सोपी पडेल आणि घरी जाण्यासाठी कोणती गाडी ते पण आहे. भाऊ बोलत होते रात्रीच्याच गाडीनी, पण रात्री नाही तेवढ्या गाडी. मी त्या दिवशी चेक केल्या होत्या. आणि सकाळी निघाले 6:30 वाजता निघाल, तर 1 वाजता पोचतात घरी जिंतीला. 1-1:30 वाजेपर्यंत घरी जाऊन चालत जायचं ना, 10 मिनिटं बोलत होते. ओके.